सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अत्यंत चांगलं परेडचे आयोजन आरपीआय तिवारी यांनी त्यांचे पथक आणि बँडचे पथक यांनी केली, त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन। सर्वप्रथम आमचे ॲडिशनल सीपी श्री संजय पाटील यांना पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस या आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घोषणा झालेली आहे। मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, बधाई देतो आणि त्यांचे सर्व कुटुंबियांच्या सदस्यांना पण आमचे तर्फे आणि आमचे कुटुंबियांतर्फे आणि नागपूर शहर पोलीस दल एक कुटुंब आहे त्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो। हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे नागपूर शहर पोलीस दलांसाठी आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी। ते अत्यंत उत्कृष्ट असे अधिकारी, अत्यंत शांत स्वभावाचे आणि प्रोफेशनल दृष्टीने अत्यंत सक्षम असे अधिकारी आहेत। त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने आम्हाला नागपूर शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी यांना डीजी इन्सिग्निया भेटलेली आहे। त्यांना त्यांचे जे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे ते निष्कलंक आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे जे डीजी इन्सिग्निया त्यांना प्राप्त झालेले आहे। सर्व असे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभिनंदन। काही जे इतर अधिकारी आहे क्राईमच्या दृष्टिकोनातून आणि इतर प्रोफेशनल दृष्टिकोनातून त्यांनी उत्तम कामगिरी केले। एपीआय सुषमा बिसंदरे, एपीआय मयूर चौरसिया, पीएसआय बलराम यांचे अभिनंदन। आणि जे मोटरसायकल चोरीमध्ये जे उत्कृष्ट कामगिरी क्राईम ब्रांच डिटेक्शन पथक यांनी त्यांचे पीएसआय इंगोले आणि त्यांचे पथकनी केलेली आहे। अंदाजन एका आरोपीकडून 70 ते 75 वर अशा प्रकारचे चोरी गेलेले मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेले आहेत, त्यांचे अभिनंदन। आणि मागच्या काळात जे नागपूर शहर पोलीस दलांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून जे उत्तम कामगिरी केलेली आहे, ज्याचे मुख्य श्रेय जॉईंट सीपी श्रीमती अश्वती डोरजे, आमचे ॲडिशनल सीपी श्री संजय पाटील, श्री प्रमोद शेवाडे, श्री शिवाजी राठोड, आमचे डीसीपी श्री अनुराग जैन, श्री राहुल मदने, श्री गोरख भामरे, श्री विजयकांत सागर, श्री निकेतन कदम आणि डीसीपी डिटेक्शन श्री सुदर्शन, स्पेशल ब्रांच श्वेता केटकर मॅडम, एचक्यू मॅडम श्रीमती अश्विनी पाटील, ईओडब्ल्यू अर्चित चांडक आणि डीसीपी ट्रॅफिकची शशिकांत सातव यांचे अभिनंदन। आणि त्याचप्रमाणे काही अधिकारी जे बदलून गेलेले आहे, डीसीपी ट्रॅफिकमध्ये चेतना तिडके मॅडम, डीसीपी झोन 5 जे श्रवण दत्त साहेब होते, त्यांचे पण अत्यंत मोठा या जे उत्कृष्ट कामगिरी आहे त्याचे अभिनंदन, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो। आता मागच्या 22 जानेवारीला शहरात अत्यंत मोठा बंदोबस्त झाला होता, त्यामध्ये काही किचकट परिस्थिती पण निर्माण होण्याची वेळ आली होती, परंतु सर्व अधिकारी आणि कर्मचारी, सर्व आमचे प्रभारी अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, ते पोलीस स्टेशनचे स्टाफ, क्राईम ब्रांच, ट्रॅफिक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी जे उत्तम कामगिरी केली, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अशी अपवादात्मक घटना घडली नाही आणि सर्व ठिकाणी नागपूर शहर पोलीसचे अशा प्रकारचे उत्कृष्ट बंदोबस्तामुळे वाहतूक होत आहे। त्याचे श्रेय आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आहे, त्यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि अशाच प्रकारचे नागपूर शहर पोलीस दलांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी काम करत राहतील याची मला पूर्ण अपेक्षा आहे आणि विश्वास आहे। आणि त्याचप्रमाणे जे आमचे पोलीस आयुक्त कार्यालयाचे जे मिनिस्टेरियल स्टाफ आहे, एओ असतील, ओएस आणि त्यांचे पूर्ण जे टीम जे अत्यंत मेहनतीने सर्व अधिकारी आणि कर्मचारीचे वेगवेगळे विषयावर ते परिणामकारक कारवाई करत आहे, त्याचे आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे पण अभिनंदन करतो, त्यांना बधाई देतो। आणि आमचे सर्व जे स्पेशल युनिट्स आहे, बीडीडीएस असतील, एसपीयू असतील, आरपीआय जे हेडक्वार्टर अत्यंत मोठा त्याचे पूर्ण हे नियोजन आणि पूर्ण हे कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असते, अशा क्यूआरटी आहे आणि वेगवेगळे जे इतर आमचे युनिट स्पेशलाइज्ड युनिट्स आहेत त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन। परत एकदा आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि परत एकदा
आमचे ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील साहेब, ज्यांना राष्ट्रपती पदक, पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस ज्यांना या आता घोषणा झालेली आहे, त्यांचे परत एकदा अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.